नमस्कार, मी सुनीता गाडेवडर. अक्षय तृतीयाचं सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा. आज मी बनवते पुरणपोळी. कारण आमच्या कुलदेवीला म्हणजे कंपल्सरी कुठल्याही सणासुदीला मी पुरणपोळीचा नैवेद्य बनवतेच. कुलदेवीसाठी आमच्या लागतात. त्यामुळं तर आज सकाळी मी लवकर उठली होती. देवपूजा, घरातलं हळदीचं लेपन सगळीकडे, दरवाजाला, तुळशीला सगळीकडे हळदीचं लेपन वगैरे करून देवपूजा, अभिषेक वगैरे सगळं करून मग डाळ गाठली. पुरणपोळीचा नैवेद्य 12च्या आत रेडी करायचं असतं. देवांना, देवी देवतांना नैवेद्य 12च्या आतमध्येच ठेवते मी कधी पण बनवलं तरी. मस्त असं छान टम्म फुगलेलं असं मस्त पुरणपोळी, सांडगा, पापड, कुरड्या सगळं तळून घेतली, भजी बनवली. सर्व काही स्वयंपाक बनवताना सूट नाही करू शकले कारण बाकीचं पण कामं पण होती. परत शिवश्री पण त्रास देते. भजी बनवली, आमटी बनवली, भात बनवली, पुरणपोळी रेडी झालं. परत आमरस बनवली, साधा चपातीसुद्धा बनवली, गुळवणं बनवली. सगळं बघू शकता मस्त आपलं टम्म फुगलेलं पुरणपोळी. चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करा. परत भेटूया न्यू ब्लॉगमध्ये.